नमस्कार. आजपासून नवरात्र उत्सव सुरू झाला आणि आजचा रंग पांढरा. त्यामुळं माझं पांढऱ्या टी-शर्टवरती भागलं. देवाला दिवा लावून घेतला. सायंकाळ झाली होती. त्यानंतर मस्त अद्रकचा चहा पिण्याची इच्छा झाली. चहा ठेवला आणि चहा उकळेपर्यंत मस्त बाकीची जे काही कामं होती, ती सगळी कामं आवरून घ्यायला लागले. कारण खूप सारं रात्रीचा स्वयंपाक करायचा होता. त्यामुळं त्या कामाला लागले. तोपर्यंत सर्व वाटण-चिरण जे काही होतं ते सगळं झालं. चहा तोपर्यंत उकळला होता. त्याला गाळला आणि त्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर डाळीला फोडणी मारली. डाळ पूर्ण झाल्यानंतर दुसरीकडे कढईमध्ये भगर केलं, कारण उपवास होता. भगरीनंतर काही जणांसाठी भाकऱ्या करायच्या होत्या, त्यामुळं भाकऱ्यासुद्धा करून घेतल्या आणि अशा पद्धतीनं एक 5-6 भाकऱ्या करून झाल्यानंतर आप्याचं सकाळी पीठ थोडंसं उरलं होतं, त्यामुळं उरलेल्या पिठांचे अप्पेसुद्धा करून घेतले. तर हा संपूर्ण स्वयंपाक भाकरी, अप्पे, डाळ, भगर, त्या कुकरमध्ये भात आणि थोडीशी आप्यासाठीची चटणी हा सगळा बेत झाला आणि त्यानंतर जेवण करून झाल्यानंतर रात्री झोपण्याच्या अगोदर पुस्तक वाचण्याची सवय. त्यामुळं आता हे अस्पृश्य नावाचं पुस्तक आता मी वाचायला घेतलंय. राही झोळीमध्ये झोपत होती, तिला हलवलं आणि छान वातावरण झालं होतं. पुस्तक वाचत होते आणि पुस्तक वाचून झाल्यानंतर उद्या मी तुम्हाला त्या पुस्तकामध्ये मी काय वाचलं हे सांगणार आहे. तोपर्यंत गुड नाईट, बाय आणि स्वीट